चालू श्री विठ्ठल रुक्माई सेवा सांप्रदायिक संघ कांदिवली पूर्व आणि माझ्या वतीने म्हणजे आमदार अतुल भातखळकर यांच्या दोघांच्या संयुक्त वतीने उद्या म्हणजे 15, 16, 17 नोव्हेंबर हे 3 दिवस या ठिकाणी सावित्रीबाई फुले मैदानावर संत श्री ज्ञानेश्वरांच्या संजीवनी समाधी सोहळ्याच्या निमित्त व जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या 375व्या वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त भक्ती संगमाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। या ठिकाणी उद्या या कार्यक्रमाला सुरुवात होईल। सकाळची सुरुवात जी आहे ती याच लोखंडवाल्यामध्ये संत ज्ञानेश्वर चौक मी निर्माण केलेला आहे। त्या चौकापासून या सभा ठिकाणापर्यंत एक मोठी दिंडी निघणार आहे। त्या दिंडीमध्ये या विभागातील नागरिक, भक्त मंडळी, वारकरी संप्रदायाची भजन मंडळी आणि अन्य सर्व लोक या ठिकाणी सहभागी होतील आणि ही दिंडी इथपर्यंत येईल। त्याच्यानंतर या कार्यक्रमाचं या ठिकाणी एक अधिकृत सुरुवात होईल। त्याच्यानंतर उद्या, परवा आणि 13 कांदिवली पूर्व विधानसभेतील आणि ज्या लोकांनी आमच्याकडे या संदर्भामध्ये प्रवेश मागितलेले होते अशा सुमारे 50 वेगवेगळ्या भजनी मंडळांच्या स्पर्धा या ठिकाणी सतत 3 दिवस होणार आहेत आणि यातल्या प्रत्येक स्पर्धकाला प्रशस्तीपत्रक मिळणार आहे भजन मंडळांना आणि 1, 2, 3 अशी बक्षिसं काढून त्या ठिकाणी त्यांना बक्षिसाचं वाटपही या कार्यक्रमाच्या अंतर्गत आम्ही करणार आहोत। त्याचबरोबर 17 तारखेला संध्याकाळी 4 वाजता याच ठिकाणी कीर्तनाचंही आयोजन केलेलं आहे आणि 17 तारखेला संध्याकाळी प्रथमेश लगाटे आणि मुग्धा वंशमपायन या प्रसिद्ध गायकांचा भक्ती गीतांचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। इथे सतत हे 3 दिवस